आषाढी एकादशी यात्रा 2025 करिता मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपये अनुदान वितरित करण्यास मान्यता। एकूण 2,21,80,000 रुपये अनुदान वितरित होणार। शनिवारी शासन निर्णय केला जारी। गतवर्षी आषाढी एकादशी यात्रेत मानाच्या 10 पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये एवढे अनुदान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे दिले निर्देश। आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी। पालखी तळ व मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे निर्देश। अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा 2025 पूर्व तयारीचा शनिवारी पालकमंत्र्यांनी घेतला आढावा। पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक व्यवस्था करावी। दिवे घाटात पाऊस पडत असल्यास पालखी सोहळा जाण्यास अडचण येणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। याशिवाय घाट परिसरात पालखीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांना प्रतिबंध करावा याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या प्रशासनाला सूचना। श्री क्षेत्र देहू येथे संत तुकाराम अन्नदान मंडळाकडून प्रतिवर्षी आषाढी वारी पालखी सोहळ्यातील लाखो भाविक वारकऱ्यांसाठी सोमवारपासून पुढील 4 दिवस महाअन्नदान। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविक वारकऱ्यांच्या सेवेसाठी देहूतील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून अन्नदानाची 30 वर्षांची परंपरा। यंदा तुकोबांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या दिवशी गुरुवार दिनांक 18 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गोपाळपुरा वैकुंठ गमन स्थान या दोन्ही ठिकाणी दिवसभर होणार अन्नदान। पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट। भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी। पुढील 12 तासात पुणे, सातारा, कोल्हापूर येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। नागरिकांनी सतर्क राहावे। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे। राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 या स्पर्धेत जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला। महात्मा गांधी विद्यालयास 3 लाखांचे पारितोषिक। स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचं पारितोषिक वितरण। युवा कार्यकर्ते वैभव घुमटकर, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक कैलास सांडभोर, प्राचार्य संध्या कांबळे, विद्यालयातील अधिकारी आणि शिक्षक प्रतिनिधींची उपस्थिती। खेड तालुक्याचे सुपुत्र आणि जागतिक कीर्तीचे रांगोळीकार महादेव शंकर गोपाळे यांच्या व्यक्तिचित्र रांगोळी एकदिवसीय कार्यशाळेला राजगुरुनगर वासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद। चित्र रांगोळी पाहण्यासाठी कलाप्रेमींची गर्दी। महिला रांगोळीकार आणि कलाप्रेमींची हजेरी वाखाणण्याजोगी। राजगुरुनगर शहरातील युनिक फिटनेस क्लब आणि रांगोळीकार संतोष भालेकर यांच्या पुढाकारातून कार्यशाळा संपन्न। ग्रामीण भागामध्ये व्यक्तिचित्र रांगोळी कार्यशाळेतून कलाकारांना व्यासपीठ निर्माण करण्याचा उद्देश असल्याची प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे यांनी व्यक्त केली भावना। उत्तर पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर मंडलच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या विजनचा आरंभ। भाजपा पुणे जिल्हा उत्तरचे सरचिटणीस डॉक्टर ताराचंद कराळे यांनी मोदी सरकारच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण केंद्रित योजनांची दिली माहिती। कार्यक्रमास उपस्थितांना तुळशीचे रोप देऊन मोदींच्या कामाची माहिती घरोघर पोहोचवण्याचा संकल्प। सरचिटणीस अक्षय पराड, राजगुरुनगर मंडल अध्यक्ष शिवाजी मांदळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माऊली लोहार, नगरसेवक निलेश खुमटकर, संदीप देशमुख, राजेंद्र जाधव, दिलीप माशेरे, रवींद्र वाडेकर, गजानन पाठक आदींची उपस्थिती। आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी वाळूनगर येथे मनुष्यावर हल्ला करणारी बिबट मादी आणि तिचा सुमारे 1.5 ते 2.5 वर्षाचा नर जातीचा बछडा एकाच पिंजऱ्यात जेरबंद। वन विभागाच्या प्रयत्नांना यश। गेल्या 8 दिवसांपासून सातत्याने वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुरू होते प्रयत्न। संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी।
संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या पुढाकारातून सामूहिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रम। संकष्टी निमित्त दुपारी 12 वाजता देवस्थान ट्रस्ट मुख्य विश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा आणि महानिवेद्य। प्रगतीशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची सजावट। श्री महागणपती भजनी मंडळ तर्फे भजनाचा कार्यक्रम। आळंदी येथे आळंदी चरोली रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी। अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून ठोकली तो। चरोली येथील अंकुश प्रकाश खाडे याच्यावर गुन्हा दाखल। अपघातात विजय ज्ञानेश्वर कुंद्रू जखमी। दुचाकीचंही नुकसान।